I reversed my thyroid naturally without any medicines. I lost my weight and beat PCOD. I redeemed my confidence with 5 minutes. I lost 26 kgs and feel younger now. माझी जर्नी स्टार्ट झाली खऱ्या अर्थाने 2011 पासून. 2010 पण म्हणू शकता, कारण मी 2010ला माझं फॅमिली प्लॅनिंग चालू केलं की आता लग्न झालं, ग्रॅज्युएशन झालं, सगळं सेट आहे की आता आपण फॅमिलीकडे लक्ष द्यायला हवं, फॅमिली स्टार्ट करायला हवी. आणि त्यामुळं मी लोकल डॉक्टर वगैरे सगळं करून झाल्यानंतर नॅचरल कन्सीव्ह होत नाही, 2-3 वर्ष झाले. मग मी लास्ट होप ज्या माझ्या गायनेकॉलॉजिस्ट होत्या त्यांच्याकडे मी गेले. तिथं त्यांनी मला सजेस्ट केले की आपण IVF करू. आता एवढे सगळे डॉक्टर ट्राय करून झाले, मेडिसिन ट्राय करून झाले, त्यामुळे जशा गायनेकॉलॉजिस्ट बोलल्या तसं मी IVF करायचं ठरवलं. एक दिवस मी माझ्या हजबंडसोबत बाहेर गेले होते आणि अचानक I met with an accident. After that accident, immediately I went unconscious. त्यानंतर जेव्हा मला जाग आली, I was in operation theater. मी डॉक्टरांना विचारलं की काय झालं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की I have a severe ankle injury. एक बोन डिस्लोकेट झालं आहे आणि 3 फ्रॅक्चर्स आहेत. आणि ते फिक्स करण्यासाठी त्यांनी एक स्टीलची प्लेट आणि 9 स्क्रू इन्सर्ट केले. ते ऐकल्यानंतर आय वॉज सो शॉक्ड. मी त्यांना विचारलं की मी रन करू शकेल का. लेट्स फ्लॅश बॅक टू 2006 when I was 15 years old. I was detected with PCOS. For a 15-year-old child, this was really shocking and also instilled in me some sort of a insecurity or a fear. As with all PCOS patients, my doctor told me to manage my lifestyle, which included managing my weight, managing nutrition, and also handed me a bunch of pills. Being IT प्रोफेशनल बॅक टू बॅक मीटिंग्स आणि एकदम लेझीसारखं मी लॅपटॉपवर काम करत बसलो होतो. ती स्कूलमधून आली आणि नेहमीप्रमाणे ती माझ्यासोबत खेळायला आली अशी आणि माझ्यासोबत मस्ती करायला लागली. मला बोलली की पापा असं करा म्हणून. तर मी असं बायसेप तिला असं केलं आणि ती माझ्या हाताला लटकली आणि मला बोलली की मला तुम्ही असं फिरवा, असं थोडं वर उचलून. आणि मी तिला तसं केलं. ती खुश झाली आणि ती माझ्यासमोर आली आणि ती बोलली की पापा. तर मला आधी तर मला काही कळालं नाही की तिला काय म्हणायचं आहे. मी म्हटलं की ये क्या था बेटा. तर ती बोलली की पापा ये गुड ये नॉट गुड. मी म्हटलं ये कहाँ से सीखा तुमने. तर ती बोली की पापा हमने स्कूल में सीखा है कि जो अच्छा है उसको गुड और जो अच्छा नहीं है उसको नॉट गुड. तर मी एवढा शॉक झालो आणि थोडा वेळ मी स्टन झालो की मी 45 एज आहे माझी आणि मला अजूनपर्यंत कळालं नाही या गोष्टी. आणि ही 4-4.5 वर्षाची माझी मुलगी, तिला दिसतंय की मी फिट नाही आहे. आणि फर्स्ट सायकल आमची स्टार्ट झाली देखील. आयडिया काहीच नसल्यामुळे मॅडमनी जसं सांगितलं त्या होपनी आम्ही सगळं एक नवीन एक्सपेक्टेशन्स की नाही आता आपण कन्सिव्ह होणारच, आता बेबी येणारच, या हिशोबाने मी ती ट्रीटमेंट चालू केली. पण जशी जशी ट्रीटमेंट स्टार्ट झाली त्यावेळेस कळलं की किती मेडिसिन्स घ्याव्या लागतात, किती इंजेक्शन्स घ्यायला लागतात. मला डेलीला 3 इंजेक्शन्स घ्यावे लागत होते 14 दिवसांसाठी. ते पण त्यातलं एक इंजेक्शन असं होतं ऑइल बेस्ड, जे लिटरली घेतलं की फीवर चालू होणे, परत स्वेलिंग वगैरे खूप खूप भयंकर होतं ते सगळं. तरी पण होप एकच की आपण कन्सिव्ह करणार आहे, या दृष्टीने मी ती सगळी सायकल पूर्ण केली. रिझल्टचा दिवस आला त्यावेळेस सगळे खुशच होतो घरी पण की नाही आता रिझल्ट छान येणार आहे वगैरे, पण तो फेलच झाला. After that day, everything changed. I was on a bed rest for almost 3 to 4 months and it took around 1.5 years for the recovery. आणि या 1.5 वर्षात खूप काही घडलं. स्लीप सायकल डिस्टर्ब झालं. इमॅजिन करा की मी दिवसभर काम करत होते आणि रात्री 4-4 वाजेपर्यंत झोपच लागत नव्हती. त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स ट्रिगर झालं. आणि मग आता अशी वेळ आली की मी कम्प्लिटली होपलेस झाले की आता यापुढे काहीच होऊ शकत नाही. इट फेल्ट लाईक दॅट वॉज द एंड. There was a turning point in my life that occurred in 2019-2020. It just turned my life 180 degrees around.
that incident was when I witnessed my mom basically face the effect of osteoarthritis. She couldn't walk further, not even a single step. I could see she was in physical pain. So I got down, I helped her get into the car. We went, got an MRI, got a consulting done, which is where we found out she had osteoarthritis. Diagnosis coupled with my family history of diabetes, cardiovascular issues, and now osteoarthritis really consolidated a fear in me that this is something that is written in my genetic DNA, and that is something that could potentially affect me 20, 30, 40 years down the line. त्यावेळेस मी ठरवलं की आता प्लॅनिंगने आता ॲक्शन काहीतरी घ्यायची आपल्याला आणि आता नो एक्सक्यूज नाव, हेल्थच्या बाबतीत अजिबात असे कॉम्प्रोमाइज करायचे नाही आणि तिथून मग मी पुढे जाण्याचं ठरवलं. हेच होप्स की ठीक आहे, फर्स्ट सायकल फेल गेली असेल, आपण अजून एक अटेम्प्ट करायला हवा. असे करत करत आम्ही 2, 3, 4, 5, 6 IVF माझे फेल झाले. काम, मी आणि घर एवढंच फक्त माझी लाईफ राहिलेली होती. आणि नंतर मग मी 2015 नंतर काम झालं, एक 2-3 वर्ष निघून गेले या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग मी ठरवलं की काहीच नाही, धावत्याच्या मागं पळण्यापेक्षा शेवटी मी ठरवलं की चला आपलं जे लहानपणापासून ड्रीम होतं की आपण एक फिट व्हावं, म्हणून मी ठरवलं की आपण एक जिम वगैरे लावून बघूयात. म्हणून मी जवळपासच 2-3 एक्सप्लोअर केल्या जिम की कुठे आपल्याला लावायची वगैरे, की ज्याच्यामध्ये मी जाऊन पोचले आर्या सरांकडे, जो माझ्या लाईफचा 180 डिग्री टर्निंग पॉईंट ठरला. ते म्हणतात ना, देवाचीच कृपा, की एक ब्लेसिंग म्हणून आर्य सर माझ्या लाईफमध्ये आले. छान दिसणं आजकाल कोणाला नाही आवडत, त्या हिशोबाने मी त्यांच्याकडे गेले होते. पण मग हिस्ट्री घेता घेता आर्य सरांनी माझा सगळा पास्ट बघितला काय, आणि माझे सगळे प्रेग्नन्सीची जर्नी बघितली. मग ते रेकॉर्ड्स त्यांनी मागून घेतले माझ्याकडनं आणि मला म्हणाले, तुमचं जे रुटीन चालू आहे ते तुम्ही चालू करा, मी फक्त माझा रिसर्च करून बघतो काय आहे ते. आणि सगळा स्टडी केल्यानंतर 1-2 हप्ते वगैरे गेले असतील. मग त्या हिशोबाने त्यांनी माझा डाएट प्लॅन केला, एक्सरसाइज प्लॅन केली त्या हिशोबाने. परत काउन्सिलिंगसोबत माझी मेंटल हेल्थ कशी व्यवस्थित राहील याच्याकडे पण त्यांनी पर्सनली लक्ष दिलं. 1 महिन्यातच मी नॅचरली कन्सीव्ह केलं. एक दिन मेरे हस्बैंड ने बोला कि लेट्स जॉइन अ जिम. तो मैंने बोला कि मेरी टांग तो टूटी हुई है, मैं कैसे कर पाऊँगी ये सब. तो वो देख के तो आते हैं, मिल के तो आते हैं. तो फिर मैं ऐसे उसके साथ बस चली गई. देन वी विजिटेड वाइल्ड फिट एंड वो एम्बियंस देख के मुझे बहुत अच्छा लगा. सारे लोग बहुत वेलकमिंग थे, अच्छे से सबने बात की. अब तो मैं जिम जाना रोज़ एंजॉय करने लगी थी. एक दिन सेमोज सर ने बोला कि आ जाओ रनर करते हैं. मैं चली गई. उन्होंने बोला कि आज रनिंग करते हैं. मैंने मन में सोचा क्या पागलों जैसी बात कर रहे हैं, मुझे यहाँ पर ठीक से चलना नहीं हो रहा और मुझे भागने को बोल रहे हैं. लेकिन उन्होंने मुझे कॉन्फिडेंस दिया कि नहीं मैम आप कर लोगे, चढ़ जाओ. और जब मैंने रनिंग स्टार्ट किया तब मुझे रियलाइज़ हुआ कि ये तो हो रहा है. और फिर मुझे डॉक्टर की बात याद आई जो उन्होंने मुझे कहा था कि आप इसके बारे में फ़िलहाल सोचो भी मत, वो तो मैं कर पा रही हूँ. फिर मुझे रियलाइज़ हुआ ये तो दी एंड नहीं है, ये तो इंटरवल है, पिक्चर तो अभी बाकी है. 2006, 2019, 20, the fear kept on consolidating in my mind and it stopped me from achieving my 100% potential. I knew I was capable, but I knew I was also getting in my own way. Now the scenario is completely changed. Fear has taken a back seat and confidence has taken the front seat. It's driving me to give my 100%. Transformation is meant for only celebrities and not for people like us and not specially for me. बाकी लोक तरी ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात, पण कदाचित माझ्या लिमिटेशन्समुळे मी ते कधी अचीव करू शकणार नाही. या माइंडसेटनी मी 9 जानेला मी वाईल्ड फिट जॉईन केलं. मी स्वतःला म्हणजे मला मिररमध्ये बघायची म्हणजे असं इच्छा होत नव्हती सुरुवातीला. मी फक्त फेस बघायचो आणि जेवढंच मॉर्निंगला रेडी होण्यापुरतं. पण नंतर असं झालं की स्वतःला टॉलरेट करणं खूप डिफिकल्ट व्हायचं. पण टू बी ऑनेस्ट आणि फनी पार्ट आहे की मी आता मिररसमोर जास्त वेळ स्वतःला बघतो आणि मी प्रत्येक वेळेस तेच बघत राहतो की अजून टमी अजून किती अजून फ्लॅट व्हायला पाहिजे, अजून ॲप्स दिसत आहेत की नाही. माय फिटनेस जर्नी हॅज जस्ट बिगन आणि मी इथे थांबणार नाही या पॉईंटला. इवन माझी वाईफसुद्धा मला विचारत असते की ठीक आहे तू लीन झालास, तू बऱ्यापैकी आता म्हणजे वेट लॉस केलं,
पण तू अचीव काय करायचं आहे तुला? तर मला कुठेतरी असं वाटतं की माझी डॉटर आत्ता 5 वर्षांची आहे आणि तिचे रोल मॉडेल रणबीर कपूर आणि शाहरुख खान आहे आणि ते तिला म्हणजे हँडसम वाटतात, फिट वाटतात. तर ज्यावेळेस मी 60-70चा होईल त्यावेळेस माझी अशी मनापासून इच्छा आहे की त्यावेळेस तिला कोणी विचारलं की आता तुझा रोल मॉडेल कोण आहे, तर तिने माझं नाव घ्यावं. माझ्यानंतर मग बाकी कोणाचं घेतलं तरी मला चालेल. एवढीच इच्छा आहे. थँक्स. हा व्हिडिओ शूट करण्याचा पर्पज देखील हाच होता की ज्यावेळेस 20 वर्षानंतर सई बघेल, सई माझ्या मुलीचं नाव, की ही सगळी जर्नी तिच्यासाठी झाली. ती ज्यावेळेस हा व्हिडिओ बघेल त्यावेळेस तिला पण ह्या गोष्टी समजून येतील की तिच्या आईने किती स्ट्रगल केले, कोणत्या विपरीत परिस्थितीतून ती आली बाहेर, पण तिने गिवअप नाही केलं. आणि हे जे इन्स्पिरेशन आहे हे तिच्यासोबत शेवटपर्यंत राहायला पाहिजे की तिच्या मम्मानी कधी होप्स नाही सोडले तर आपणही ते होप्स कधी सोडले नाही पाहिजेत. ते जो काय मोमेंट आहे तो निभावून नेलाच पाहिजे.